नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही मेथीची भाजी खाऊन कंटाळला असाल ना, तर अशी मसालेदार भाजी नक्की ट्राय करा. खूपच चवीला अप्रतिम लागते ही भाजी. एकदम भन्नाट रेसिपी आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. आता आपण 2 वाटी मेथी जी आहे ना, स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. त्या घातलेला आहे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, थोडीशी हळद, धने पूड आणि अर्धी वाटी बेसन. मी ही जी क्वांटिटी घेतलेली आहे ती 4 व्यक्तींसाठी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींनुसार तुमची क्वांटिटी बदलू शकता. तर आता आपण ह्याचा मस्त घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे. आता आपण ह्याचा गोळा बनवल्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून मोठ्या आकाराची पुरीच्या आकारा एवढा आपण याला लाटून घेणार आहे. पातळ जेवढं लाटता येईल तेवढं लाटलं तरीही चालतं. आता आपण हे लाटून झाल्यानंतर ह्याचा असा रोल करून ह्याची अशी पुंगळी तयार करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला हा रोल आता उकडून घ्यायचा आहे. तर आता आपण अर्ध्या वाटीच्या पिठामध्ये आपले हे 3 रोल तयार झालेले आहेत. आता आपण गॅसवर एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं, त्यामध्ये आपण हे रोल घालून आता हे उकडून घेणार आहे. तर 5 ते 7 मिनिटांपर्यंत आपल्याला हे उकडून घ्यायचे. उकडले की हे व्यवस्थित पाण्यावर तरंगतं आणि मग व्यवस्थित उकडलेले आहेत हे आपण समजून जायचं. आता आपले हे रोल व्यवस्थित उकडलेले आहेत. आपण एका ताटामध्ये काढून घेत आहेत. तर आता आपण एक कढई ठेवून परत थोडीशी मसाल्याची तयारी करून घेणार आहेत. तर त्यासाठी आपण एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. नंतर 1 मीडियम आकाराचा कांदा आपण उभा कट करून घातलेला आहे. आता हा कांदा परतत असतानाच आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता आपण याच्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 10 ते 12 आपण खोबऱ्याचे काप पण घातलेले आहेत आणि 1 टोमॅटो आपण कट करून घातलेला आहे. त्यात हे छान परतून घेत आपल्याला 3-4 मिनिटांपर्यंत. व्यवस्थित शिजलं त्यात आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची. चवीला म्हणाल तर खरंच खूप अप्रतिम लागते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता आपला मसाला परतून झालेला आहे. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे. एकदम बारीक पेस्ट बनवायची, तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढं. आता आपण मसाला भाजून घेतलेली कढईच आपण गॅसवर ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा. त्याच्यामध्ये घातलेलं आहे जिरे, कढीपत्ता आणि 1 चमचाभर तीळ घातलेलं आहे. आता हे छान तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये मगाशी आपण ह्या रोल्स होते ना बाजूला काढून घेतले, ते आपण आता ह्याच्यामध्ये छानसं परतून घेणार आहे. आपण ह्या रोलचे तुकडे केलेले आहेत आणि आता हे त्याच्यामध्ये परतून घेतले ना की आपल्या भाजीला जाऊन खरंच खूप छान चव येते. म्हणून हे परतणं खूप आवश्यक आहे. तर आता आपण हे छान परतून घेतलेलं आहे. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. 3-4 मिनिटांपर्यंत आपण हे तेलावर असंच परतून घेतलेलं आहे. तर आता आपण हे परतून घेतलं की आता आपण भाजीला फोडणी घालणार आहोत. तर त्यासाठी आपण आता गॅसवर हीच कढई स्वच्छ धुवून परत ठेवलेली आहे. ताटात घातलेलं आहे, 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता तेजपत्ता, लवंग आणि मिरे. जेव्हा आपण फोडणीमध्ये असं तेजपत्ता, लवंग आणि मिरे, दालचिनी घालतो ना, तर आपल्या भाजीला खरंच अप्रतिम चव येते. आता आपण मगाशी जे वाटण घेतलेलं वाटण आहे ना, तर ते घालायचं आणि छान परतून घ्यायचं. तर आता आपण मसाला परतत असताना त्यामध्ये घातलेला आहे 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आपला घरगुती मसाला आणि अर्धा चमचा आपण कश्मीरी लाल मिरच घातलेलं आहे. कारण कश्मीरी लाल मिरच घातल्यामुळे भाजीला खूप छान कलर येतो. आता आपण हे मसाले मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आता आपण बाजूला साईडला एक पाणी उकळत ठेवलेलं आहे ना, त्या रोलसाठी उकळत ठेवलेलं पाणी, तर तेच आपण याच्यामध्ये घालणार आहोत. कारण त्या पाण्यामध्ये आपली मेथीचे भरपूर पोषक तत्व उतरलेले असतात आणि तेच पाणी आपण आता त्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर आता ही रश्श्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीनुसार बनवू शकता. 1 ते 1.5 ग्लास आहे, मी 4 व्यक्तींसाठी बनवलेला आहे. आता आपला रस्सा आपण हा मस्त उकळू द्यायचा आणि 5 मिनिटं शिजू द्यायचा. आता वरतून घातलेलं आहे आपण मीठ आणि मग असे आपण जे रोल परतून घेतलेले आहे ते रोल घातलेले आहे. आणि आता मस्त 7-8 मिनिटांपर्यंत भाजीला शिजू द्यायचं. मस्त तर्री येते आणि भाजी खूप छान बनते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा.
आणि चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला हरकत नाही, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तर आता कशी वाटली ही रेसिपी नक्की ट्राय करणार ना. तर बघा किती चमचमीत आणि मस्त मसालेदार भाजी झालेली आहे. चवीला ही तेवढीच अप्रतिम झाली होती भाजी. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा अशी भाजी ट्राय करा. आणि भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.